शिरडोन पूल अखेर पूर्णपणे वाहतुकीस बंद. जलपर्णींच्या प्रचंड दाबामुळे पुलाला धोका, प्रशासन सतर्क. पंचगंगा नदीच्या महापुरामुळे पाण्याखाली गेलेल्या शिरडोन पुलावरील धोकादायक वाहतूक अखेर प्रशासनाने पूर्णपणे बंद केली आहे. पूल वाहतुकीसाठी बंद असल्याची घोषणा करूनही काही वाहन चालक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक रोखली. पुलाला मोठ्या प्रमाणात साचलेल्या जलपर्णीच्या प्रचंड दाबामुळे संरचनात्मक धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी व शाखा अभियंता रत्नदीप चाचुर्डे यांनी पुलाची तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या. पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारून रस्ता पूर्णपणे बंद करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पाहणी दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुमित डोंगळे व प्रसन्न कुंभार तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने आणि अभिजित भातमारे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून कुरुंदवाड शिरडोन मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सध्या पुलाभोवती मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकून राहिल्यामुळे पाण्याचा दाब सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुलाच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. महापुराची परिस्थिती अद्याप गंभीर असून नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.